तर विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जी भरतीची जाहिरात निघालेली होती, तर इथं बघू शकता जिल्हा परिषद धाराशिव. तर यांच्याकडून जी भरतीची जाहिरात निघालेली होती, कार्यक्रम व्यवस्थापक आयुष व डेटा एंट्री ऑपरेटर या पदांसाठी. तर त्याची इथं पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध झालेली आहे. तर ती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर राष्ट्रीय आयुष अभियान धाराशिव अंतर्गत जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक आयुष व डेटा एंट्री ऑपरेटर ही 2 पदे भरण्यासाठी दिनांक 16/3/2024 रोजी इथं जाहिरात निघालेली होती आणि 26/3/2024 पर्यंत इथं अर्ज मागवण्यात आलेले होते. तर सदर कालावधीमध्ये एकूण 79 अर्ज प्राप्त झालेले आहेत. तर अर्जासोबत उमेदवारांनी सादर केलेल्या कागदपत्रांची तपासणी करून संबंधित पदासाठी आवश्यक किमान शैक्षणिक पात्रता, अनुभव यानुसार 100 गुण देण्यात आलेले आहेत आणि उमेदवारांकडून प्राप्त झालेल्या अर्जांच्या क्रमांकानुसार तात्पुरती अपात्र उमेदवारांची जी यादी आहे, तर ती इथं प्रसिद्ध करण्यात आलेली आहे संकेतस्थळावर. आणि या यादीसंबंधी जर तुम्हाला काही हरकती किंवा आक्षेप असतील, तर ते तुम्ही 16/7/2024 पर्यंत इथं नोंदवू शकता. राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा परिषद धाराशिव येथे. त्यानंतर इथं अपात्र उमेदवारांची यादी दिलेली आहे. तर डिस्ट्रिक्ट प्रोग्राम मॅनेजर आयुष यासाठी ही अपात्र उमेदवारांची यादी आहे. तर ती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. त्यानंतर डेटा एंट्री ऑपरेटर, तर या पदासाठी पण इथं अपात्र उमेदवारांची यादी दिलेली आहे. तर ही पण यादी तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. आणि या यादीसंबंधी जर तुम्हाला काही आक्षेप किंवा हरकती असतील, तर त्या तुम्ही 16/7/2024 पर्यंत इथं नोंदवू शकता. तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. या पी-डी-एफची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तुम्ही तिथून ती डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती इथं बघू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील.